नमस्कार. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत 15व्या शतकातल्या एका इटालियन महिलेची, जिची कहाणी, तिने पेरलेली आशेची बीजं आजही अनेकांच्या आयुष्याला दिशा देत आहेत. हा प्रश्न अनेकांना एका अशा व्यक्तिमत्वाच्या शोधात घेऊन जातो, जिने आपल्या आयुष्यातली मोठ्यातली मोठी वादळं केवळ आणि केवळ आपल्या अढळ श्रद्धेच्या जोरावर पार केली. आणि त्यांचं नाव आहे रीटा ऑफ कॅशिया. आणि हो, संपूर्ण जग तिला अशक्य गोष्टींची संत म्हणून ओळखतं. पण तिचा हा वारसा नीट समजून घ्यायचा असेल ना, तर आधी आपल्याला तिचं ते वादळी आयुष्य पाहावं लागेल. एक असं आयुष्य ज्याची सुरुवातच प्रचंड परीक्षांनी झाली होती. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया तिच्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापासून. रीटाच्या तरुणपणाची, तिच्या प्रौढत्वाची सुरुवातच एका अग्निपरीक्षेने झाली होती. फक्त 12 वर्षांची होती ती. विचार करा, अवघ्या 12व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं गेलं. आणि तेही कोणाशी? तर पावलो मांचिनी नावाच्या एका माणसाशी, जो श्रीमंत होता. हो, पण त्याहून जास्त तो ओळखला जायचा त्याच्या क्रूर आणि दुर्वर्तनी स्वभावासाठी. 1-2 नाही, तब्बल 18 वर्ष रीटाने आपल्या नवऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला. त्याचा विश्वासघात पाहिला, पण तिने रागाचा मार्ग नाही निवडला. उलट ती शांत राहिली, या आशेवर की एक दिवस तिचा संयम आणि तिची प्रार्थना तिच्या पतीच्या मनात नक्कीच बदल घडवेल. आणि खरंच आश्चर्य घडलं. तिच्या संयमाचा, तिच्या चांगुलपणाचा परिणाम झाला. तिच्या पतीच्या वागण्यात खरोखरच सुधारणा झाली आणि कुटुंबातलं वैरही मिटलं. पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं. ज्या क्षणी वाटलं की आता सगळं काही मार्गी लागलंय, बरोबर त्याच वेळी नियतीने एक भयंकर घाला घातला. आता इथून पुढे जे घडलं ना, ते फक्त तिच्या कथेचा एक भावनिक भाग नाहीये, तर ती होती तिच्या श्रद्धेची सगळ्यात मोठी आणि कदाचित अंतिम परीक्षा. पण पुढची घटना समजून घेण्याआधी आपल्याला त्या काळातल्या इटलीमधल्या एका सामाजिक प्रथेबद्दल थोडं माहिती करून घ्यावं लागेल. ही प्रथा होती ला वेंडेटा. म्हणजे काय? तर पिढ्यानपिढ्या चालणारं रक्तरंजित कौटुंबिक वैर, सुडाचा बदला सुडानेच. आणि याच ला वेंडेटाचा बळी ठरला रीटाचा पती. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे दुःख ताजं होतं, तो धक्का पचवणंही शक्य नव्हतं. तोच 1 वर्षाच्या आत तिच्या 2 मुलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. विचार करा, एका क्षणात रीटाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. ती पूर्णपणे एकटी पडली. पण या सगळ्यात अविश्वसनीय भाग कोणता असेल, तर तो म्हणजे यावर रीटाने दिलेली प्रतिक्रिया. तिने काय केलं? तिने आपल्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना जाहीरपणे माफ केलं. आणि इतकंच नाही, तर तिने देवाला प्रार्थना केली की माझ्या मुलांनी सुडाच्या भावनेने पेटून घेऊ नये, त्या पापापासून त्यांना वाचव. त्यासाठी त्यांचं आयुष्य गेलं तरी चालेल, पण त्यांचे आत्मे पापापासून दूर राहिले पाहिजेत. आता आयुष्यात सर्वस्व गमावल्यानंतर रीटाने एका पूर्णपणे वेगळ्या मार्गावर जायचा निर्णय घेतला. तिने ठरवलं की आपलं उरलेलं आयुष्य देवाच्या सेवेत घालवायचं. पण हा मार्गही सोपा नव्हता. आधी तर कौटुंबिक वैराच्या भीतीमुळे कॅशियातल्या मठाने तिला प्रवेशच नाकारला. पण रीटा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिने स्वतः पुढाकार घेतला, दोन्ही कुटुंबांमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि मग अखेरीस वयाच्या 36व्या वर्षी तिला मठात प्रवेश मिळाला. आता तिच्या मठातल्या आयुष्याबद्दलची एक गोष्ट खूपच प्रसिद्ध आहे, जी तिच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक मानली जाते. झालं असं की तिच्या आज्ञाधारकतेची परीक्षा म्हणून तिला एक पूर्णपणे वाळून गेलेली द्राक्षवेल दिली आणि तिला पाणी घालायला सांगितलं. रीटाने तेही केलं, रोज न चुकता. आणि आश्चर्य म्हणजे ती मृत वेल पुन्हा जिवंत झाली. तिला पालवी फुटली आणि द्राक्षही लागली. असं म्हणतात की ती वेल आजही तिथे आहे. यानंतरची पुढची 40 वर्ष रीटाने फक्त प्रार्थना, तपश्चर्या आणि गरीब, आजारी लोकांच्या सेवेत घालवली. याच काळात असं म्हणतात की तिच्या कपाळावर येशूच्या डोक्यावर असलेल्या काट्यांच्या मुकुटाची खूण उमटली होती, ज्याला स्टिग्माटा म्हणतात. आणि मग 22 मे 1457 रोजी तिने शांतपणे या जगाचा निरोप घेतला. पण तिच्या मृत्यूने तिची कहाणी संपली नाही. उलट खरं तर तिथूनच तिच्या एका चिरंतन वारशाची सुरुवात झाली. एक असा वारसा जो हळूहळू जगभर पसरला. बघा, तिच्या मृत्यूनंतर तिच्या नावाचे चमत्कार घडू लागले, अशा कथा पसरू लागल्या. लोकांची तिच्यावरची श्रद्धा वाढतच गेली. आणि मग अखेर कित्येक शतकानंतर 1626 साली तिला धन्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि 1900 साली पोप लिओ 13वे यांनी तिला अधिकृतपणे संत म्हणून मान्यता दिली. आणि म्हणूनच
आज संत रीटाला अनेक जण आपली संरक्षिका मानतात, विशेषतः जेव्हा गोष्टी अशक्य वाटू लागतात तेव्हा. कौटुंबिक छळ, वैवाहिक समस्या, एकटेपणा, आजारपण अशा कोणत्याही कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या व्यक्तीला रीटाच्या आयुष्याच्या गोष्टीतून एक आशेचा किरण सापडतो. तर मग संत रीटाची ही कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते की एका व्यक्तीने दाखवलेली क्षमा आणि तिची श्रद्धा शतकानुशतके लोकांना कशी काय प्रेरणा देत राहू शकते. आणि याचं उत्तर कदाचित हेच आहे की निराशेच्या अंधारातही आशेचा एक दिवा कसा तेवत ठेवायचा असतो याचं ती एक जिवंत उदाहरण आहे.